आणि दौंड तालुक्यातून एक बातमी हाती येते। पिंपळगावमध्ये काल मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये पती पत्नीचा होरपळून मृत्यू झालेला आहे, तर त्यांचा मुलगा हा देखील गंभीर जखमी झालाय। एकनाथ शिंदे आणि सुनीता शिंदे असं आगीत होरपळून मृत पावलेल्या दाम्पत्याचं नाव आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मिकी, तुझ्याकडे काय तपशील? रेश्मा, पुण्यातील दौंड तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी अचानक काल रात्री 12:30-1च्या सुमारास घराला आग लागली। या घरामध्ये हे तिघ जण नवरा बायको आणि त्यांचा मुलगा राहत होते। त्या ठिकाणी अचानकच ही आग लागली आणि तिने भडका घेतल्यामुळं घरामध्ये हे नवरा बायको एका खोलीमध्ये झोपलेले। त्या ठिकाणी या दोघांचाही पहिले नवऱ्याचा तर जागीच त्या ठिकाणी घरामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर जे आजूबाजूचे लोक होते त्यांच्या हे घराला आग लागली ते लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून ते आत गेले आणि बायकोला ते सुनीता शिंदे जी आहे तिला बाहेर काढलं। पुण्याच्या रुग्णालयामध्ये तिला हलवण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी दुर्दैवाने तिचा देखील मृत्यू झालेला आहे आणि जो मुलगा आहे तो किरकोळ जखमी आहे त्या ठिकाणी। आणि आता पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करत आहे। ही आग कशामुळे लागलेली होती याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज, प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय। मिकी, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।